नमस्कार, मी दीप्तीज फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गूळ शेंगदाण्याचे लाडू. अगदी सॉफ्ट असे गूळ शेंगदाण्याचे लाडू तयार होतात. त्यासाठी 3 वाटी शेंगदाणे घेतलेत मी. आता हे शेंगदाणे मंद आचेवर व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया. शेंगदाणे मंद आचेवरच भाजून घ्यायचेत. शेंगदाणे मंद आचेवर भाजल्यावर वाटताना त्याला तेल सुटतं व छान आपले लाडू तयार होतात. असे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचेत. मी साल न काढता वाटून घेणार आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही साल काढू शकता. हे असे जाडसर वाटून घेतलेत. तीन वाटी शेंगदाण्यासाठी 2 वाटी गूळ घेतला आहे. तो बारीक चिरून घेतला आहे. तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर 2 वाटी शेंगदाण्यासाठी 2 वाटी गूळ घेऊ शकता. थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे. अर्धा चमचा वेलची पावडर टाकली. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मुलांच्या छोट्या भुकेसाठी 5 वाजता मुलांना खायला देण्यासाठी हे लाडू अतिउत्तम आहेत. लहानांनी काय मोठ्यांनी सुद्धा हे खाल्ले पाहिजेत. म्हाताऱ्यांना सुद्धा हे दात नसलेल्यांना सुद्धा खाता येतील एवढे मऊ छान लाडू होतात. आता मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचे. शेंगदाणे मंद आचेवर भाजल्यामुळं बघा कसं तेल सुटलेलं आहे. त्याच्यामुळं लाडू छान वळले जातात. आता सर्व मी वाटून घेते. या पद्धतीने लाडू नक्की एकदा ट्राय करून बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. ज्यांनी केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद. बघा किती सहज आपले लाडू वळले जात आहेत. आता दुसरा एक लाडू अजून मी तुम्हाला तयार करून दाखवते. आता अशा पद्धतीने सर्व लाडू तयार करून घेते. अतिशय सहज असे हे लाडू वळले जातात. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.